पाप देवाची अवहेलना करते, प्रत्येक व्यक्तीला पूर्णपणे भ्रष्ट करते, सर्व सामाजिक संबंध खराब करते आणि परिणामी मृत्यूची समस्या ओढवते. काय हे पाप आमच्यामधून दूर व्हावे अशी आपली इच्छा आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. आम्हावर प्रीती करणाऱ्या आमच्या जिवंत परमेश्वराच्या पवित्र नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियानो, आज अनेक लोकांसमोर एक प्रश्न कायम आहे. या प्रश्नावर नेहमी चर्चा होते, बोलले जाते. अनेकांना या प्रश्नाचे योग्य उत्तर काय याबाबत गोंधळ आहे. आणि तो प्रश्न म्हणजे ख्रिस्ताची ओळख झालेल्यांनी यापुढेही पापात राहावे काय, पाप करावे काय? याबाबत आजच्या अध्ययनात आपण पौलाचे म्हणणे काय आहे याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. खात्री आहे की आपण सर्व यासाठी तयार असाल. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही रोमकरास पत्र ह्याचं अध्ययन करीत आहोत. नवीन करारातील हे पुस्तक पौलाने लिहिलेलं आहे आणि ह्याच्या 6व्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे. आम्ही 2ऱ्या वचनात वाचलं होतं की जे आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार, हा प्रश्न पॉल विचारत आहे. ज्या अर्थी हा प्रश्न त्याने विचारला त्या अर्थी त्याला समजले होते की दोषमुक्त होणे म्हणजे ती व्यक्ती नीतिमान जाहीर झाली आणि त्याचा अर्थ एखाद्याला चांगले करणे नव्हे तर त्याला चांगले जाहीर करणे होय. दोषमुक्तता म्हणजे त्या व्यक्तीच्या पापाचा दोष आणि त्याचा दंड काढून टाकणे, त्या व्यक्तीच्या ह्या जीवनातील पापाची सत्ता काढून टाकणे असा त्याचा अर्थ होत नाही. आता तो पापाची सत्ताच काढून टाकण्याविषयी बोलणार आहे. जर देवाने तुला नीतिमान ठरवले आहे आणि तुझ्या पापाचा दोष काढून टाकला आहे, तर माझ्या प्रिय श्रोत्यांनो, आपणाला पापात राहता येणे शक्य नाही. पापात आपण राहू नये. उत्तर आहे असे न हो. जे आपण पापाला मेलो आहोत ह्या वाक्याविषयी नेहमी गैरसमजूत निर्माण होते. आपण ह्या जगात जिवंत असूपर्यंत पापासाठी मरू शकत नाही. ह्या वाक्याचा शब्दशः जो अर्थ आहे किंवा भाषांतर आहे ते असे होईल, जे आपण पापासाठी मृत झाला आहोत ते आपण. हा फरक लक्षात घ्या. आपण येशू ख्रिस्त जो आपल्याऐवजी आपल्या जागी मरण पावला त्याच्यात, त्याच्या व्यक्तित्वात मेलेलो आहोत. आपण ख्रिस्तामध्ये पापासाठी मेलो आहोत, पण आपण पापासाठी मेलेलो नसतो. कुठलीही प्रामाणिक व्यक्ती हे कबूल करेल की तो अशा ठिकाणी पोहोचू शकत नाही ज्या ठिकाणी तो पापासाठी मृत झाला आहे. हां, देवासाठी जगण्याची जबरदस्त इच्छा होण्याच्या पायरीपर्यंत ती व्यक्ती जाऊ शकते, परंतु तरीही तो जुना पापी स्वभाव अंतरी राहतो हे मात्र तिला माहीत असते. ह्या अशा वचनामुळेच काही खूपच प्रामाणिक लोक, ज्यांना मी महान फसवे संत म्हणते, ते कधीही पाप करणार नाहीत अशा पातळीवर आम्ही पोहोचलो आहोत असे समजायला लागतात. श्रोत्यांनो, विजयशाली जीवन शिकवणाऱ्या समूहातील लोकांचीच ही एक शाखा आहे. त्यांना असं वाटतं की ते परिपूर्णतेच्या कळसाला जाऊन भिडलेत व सिद्ध झाले आहेत. अशा लोकांचे निरनिराळ्या प्रकारचे गट आहेत. आता आपण 3रं वचन वाचूया. रोमकरास पत्र 6वा अध्याय आणि 3रं वचन. किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला ह्याविषयी तुम्ही अजाण आहा काय? ह्याही वचनाविषयी गैरसमज करून घेण्यात आला आहे. ह्या वचनात जर तुम्हाला पाणी दिसत असेल तर ह्या वचनाचा खरा अर्थ आपणाला गवसलेला नाही. श्रोत्यांनो,
बाप्तिस्मा हा शब्द वापरत असता पौलाला नेमका कुठला अर्थ अभिप्रेत होता? हा प्रश्न आहे. बाप्तिस्मा म्हणजे पाण्याचा बाप्तिस्मा असा अर्थ पौलाला इथे प्रगट करायचा आहे असे मला वाटत नाही. गैरसमज करून घेऊ नका. मी पाण्याच्या बाप्तिस्म्यावर पूर्ण विश्वास ठेवते आणि हा सुद्धा विश्वास ठेवते की पाण्यात बुडून दिलेला बाप्तिस्मा ह्या ठिकाणी पुढे ठेवून शिकवण देण्यात येत आहे. परंतु वास्तविक पॉल इथे ख्रिस्ताशी एकरूप होण्याविषयी बोलत आहे. इथे भाषांतरकारांनी ग्रीकमधल्या बॅप्टिझो ह्या शब्दाचे व्यवस्थित भाषांतर न करता अगदी शब्दशः त्याचे रूपांतर केले आहे. म्हणजे काय की ग्रीक शब्द तो तसाच्या तसा इंग्रजीत वापरून लिहिण्यात आलेला आहे. मराठीत सुद्धा तो शब्द देवनागरीत लिहिला गेला आहे. कारण श्रोत्यानो, बॅप्टिझो ह्या शब्दाला अनेक अर्थ आहेत. माझ्या ग्रीक शब्दकोशात ह्या शब्दाला जवळजवळ 20 अर्थ देण्यात आलेले आहेत. खरे पाहता बॅप्टिझोचा अर्थ केसाला कलप लावणे, रंगविणे असाही होतो. वास्तविक आशिया खंडात एक लोकांचा गट असे जे स्वतःचे केस जांभळ्या रंगाच्या कल्पाने रंगवत असत. त्या गटाला सुद्धा बॅप्टिझो गट म्हणत असत. परंतु इथे रोमकरासपत्र 6 अध्याय आणि 3 वचनामध्ये पॉल ख्रिस्ताशी झालेल्या एकरूपतेविषयी बोलत आहे. आपण ख्रिस्ताच्या मरणात एकरूप झालो किंवा त्याच्या मरणात आपला बाप्तिस्मा झाला आहे. करिंथकरास पहिले पत्र 12 अध्याय आणि 13 वचनात पॉल म्हणतो, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे. ख्रिस्ताच्या मृत्यूत आपण एकरूप झालो आहोत. ह्याविषयी पॉल पुढच्या वचनात अधिक स्पष्ट करणार. आता पॉल म्हणणार आहे की आपल्या पवित्रीकरणासाठी 3 गोष्टी आवश्यक असतात. त्यातील 2 दर्जेवाईक किंवा आपल्या दर्जावर अवलंबून असतात, तर 1 आपल्या व्यवहारावर, वागणुकीवर अवलंबून असते. ज्या 2 गोष्टी आपल्या दर्जावर अवलंबून आहेत त्या गोष्टींसाठी आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायला हव्यात. काही गोष्टींची माहिती असायला हवी. श्रोत्यानो, तुम्ही विकत घेणाऱ्या प्रत्येक उपकरणावर ते कसे वापरावे ह्याविषयी काही सूचना दिलेल्या असतात. जेव्हा आम्ही एखादा खेळ विकत घेतो तेव्हा तो आधी आम्ही त्या डब्यातून काढतो आणि ज्या सूचना त्यावर दिलेल्या असतात त्याप्रमाणे सर्व काही करण्याचा प्रयत्न करतो. ते नियम समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि कधीकधी आम्हाला तसे करणे कठीण जाते. आता ख्रिस्ती जीवन जगणे कठीण आहे, म्हणूनच ते कसे जगावे ह्याविषयीच्या सूचनाही त्याच्याबरोबर दिल्या जातात. काही गोष्टींची आम्हाला माहिती असायला हवी. पहिली गोष्ट, आपल्याला हे माहीत असायला हवे की 2000 वर्षांपूर्वी ख्रिस्त मरण पावला आणि आम्ही त्याच्या त्या मृत्यूमुळे त्याच्याशी एकरूप झालो. श्रोतांनो, प्रभू येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले. दोषी मी होते, दोषी तो नव्हता. यहुद्यांनी त्याला मारले. त्या रोमी वधस्तंभावर तो मारला गेला. का? तुमच्या आणि माझ्या पापांमुळे. तुमच्या आणि माझ्या पापांनी त्याला तिथे नेले. आपण ख्रिस्ताशी एकरूप झालो हे आपण जाणून घ्यायलाच पाहिजे. आपल्याला हे माहीत असायलाच हवे. हे फार महत्त्वाचे आहे. आपण त्याच्याशी एकरूप झालो आहोत. आता हीच गोष्ट पॉल अधिक विस्ताराने सांगतो. 6 अध्याय आणि 4 वचन पहा. तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ह्यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरल्या गेलो. जसे आपण त्याच्या मृत्यूत ख्रिस्ताशी एकरूप झालो आहोत, तसेच ख्रिस्ताच्या पुनरुत्थानातही आपण त्याच्याशी एकरूप झालो आहोत. आज आपण एका जिवंत ख्रिस्ताशी जोडल्या गेलो आहोत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपल्या पापांचा न्यायनिवाडा झालेला आहे. आपण पुनरुत्थान पावलो आहोत आणि आपण तिथे पलीकडे ख्रिस्ताबरोबर स्वर्गात बसलो आहोत. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, तुमच्या पापासाठी 2च जागा आहेत. तुम्ही ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवल्यामुळे 2000 वर्षांपूर्वी तो जेव्हा मेला तेव्हा तुमची पापे त्याच्यावर ठेवण्यात आलीत, किंवा तुमची पापे अजूनही तुमच्यावरच आहेत आणि ते पाप तुमच्यावर असल्यामुळे तुमचा न्याय तुमच्या पुढे आहे. तुमच्या पापांसाठी तिसरी कुठलीही जागा नाही.
आता पॉल काय म्हणतो, आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने अर्थात त्याच्याबरोबर एकरूपतेने पुरल्या गेलो. मी खरे सांगते श्रोत्यानो, माझ्या मते बुडून घेतलेला बाप्तिस्मा हा ख्रिस्ताशी झालेल्या एकरूपतेच्या प्रतीकाचे अधिक चांगले प्रगटीकरण आहे. मला वाटतं आत्म्याचा बाप्तिस्मा हा खरा बाप्तिस्मा आहे. पाण्याने घेतलेला बाप्तिस्मा हा एक विधी आहे, संस्कार आहे. परंतु तरीही पाण्यात बुडणे ह्या क्रियेमुळे एक महान आत्मिक सत्य प्रगट होते. आज परमेश्वर ख्रिस्ताकडे पाहतो. तो आता मला पाहत नाही, कारण मी ख्रिस्तामध्ये आहे. तो माझे तारू आहे. ख्रिस्त मृत्यूच्या पाण्यात गेला आणि आपण ख्रिस्तात आहोत आणि आपण त्याच्याबरोबर उठविण्यात आलो आहोत. आपण त्याच्याशी जोडल्या गेलो आहोत. हे फार महत्त्वाचे आहे. श्रोत्यानो, ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. जर तसे केले तर ख्रिस्ती जीवनाच्या एका महान सत्याला आपण मुकाल. नंतर 5वं वचन पहा. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ. दुसऱ्या शब्दात, जर आपण त्याच्या मृत्यूच्या प्रतिरूपात कलम लावल्यासारखे एकरूप झालो आहोत, तर त्याच्या पुनरुत्थानाच्या प्रतिरूपातही कलम होऊन महत्त्वाच्या संबंधाने आमची वाढ होऊन आम्ही एकरूप होऊ. जशी कलम लावलेली फांदी मुख्य झाडाच्या जीवनाची भागीदार असते, तसे आपण सुद्धा ख्रिस्ताच्या जीवनाचे भागीदार होऊ. ख्रिस्ताचे जीवन आपले जीवन होईल. 6वं वचन. हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाचे दास्य करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला. हे आपल्याला ठाऊक आहे. ह्या गोष्टी आपल्याला माहीत असलेल्या अशा आहेत. नंतर तो म्हणतो की जुना मनुष्य. तेव्हा तुमचे वडील असा त्याचा अर्थ होत नसून तुमच्यातला जुना स्वभाव ख्रिस्ताबरोबर खिळला गेला आहे असे पौलाला म्हणायचे आहे. हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन, इथे वापरलेला नष्ट होऊन हा शब्द ग्रीक भाषेत कॅटरजिओ हा आहे, ज्याचा अर्थ कार्य थांबवणे, उपयोग थांबवणे, खोडणे आणि निकामी करणे असा होतो. तो म्हणतो की आपण ह्यापुढे पापाचे दास्य करू नये. पॉल इथे जुना स्वभाव आपल्यातून निघून जातो, पुसून टाकला जातो असे मुळीच म्हणत नाही. पॉल इथे म्हणत आहे की ज्या अर्थी तो जुना मनुष्य क्रूसावर टांगला गेला, त्या अर्थी पापाच्या अधीन असलेल्या शरीराला कार्य करण्यापासून थांबविण्यात आले आहे, अशासाठी की इथून पुढे आपण पापाच्या दास्यात किंवा पाशात असू नये. मागा म्हणजे ते मिळे, ते
येशूने म्हटले, देवाचे राज माझ्याद्वारे मिळते ते राज. याच लाया येशू जवळी, याच लाया येशू जवळी, पाप क्षमा मिळे, धोका म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे, मागा म्हणजे ते मिळे, हे बोल येशूचे, शोधा म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे. नंतर 7वं वचन, कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. कारण जो कोणी मेला तो पापापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला, तो सुटला, हा त्याचा दर्जा आहे. पुढे तो 8व्या वचनात म्हणतो, आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू, असा आपला विश्वास आहे. श्रोत्यांनो, जर आपण ख्रिस्ताबरोबर मेलो तर आपण त्याच्याबरोबर ह्या जगात आणि ह्याच्या पलीकडच्या जगात त्याच्याबरोबर जगू, असा आपला विश्वास आहे. आपण आज त्याच्या पुनरुत्थित जीवनाचे भागीदार आहोत आणि नंतर कधीतरी आपण स्वतःही मृतातून पुनरुत्थित होणार आहोत. नंतर 9वं वचन पहा, आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही, त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. आपणास ठाऊक आहे, इथे सुद्धा पुन्हा आपल्याला ठाऊक असायला हवी अशी ही गोष्ट आहे. तो म्हणतो की त्याच्यावर मरणाची सत्ता चालत नाही. हे एखाद्या विजयी व्यक्तीचे ध्रुपद आहे. गौरवी ख्रिस्त म्हणतो, प्रगटीकरणाचे पुस्तक 1 अध्याय आणि 18व्या वचनात, मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. पुनरुत्थानामुळे संपूर्ण अर्थात सर्व काळ, न संपणारा काळ ख्रिस्तासाठी उघडा झाला आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी पुनरुत्थान सर्व काळ तो उघडा करणार आहे. 10वं वचन, कारण तो मरण पावला तो पापाला एकदाचाच मरण पावला, तो जगतो तो देवासाठीच जगतो. तो एकदाच मेला पण आज तो जिवंत आहे आणि जे त्याचे लोक आहेत त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी तो नेहमी जगतो आणि ह्यामुळेच तो आता ह्या क्षणी तुमचे संपूर्ण तारण करू शकतो. आता विश्वासणारे ह्या नात्याने जी दुसरी गोष्ट आपल्याला ठाऊक असायला हवी, जी दुसरी गोष्ट आपण मानली पाहिजे ती म्हणजे 11वे वचन, तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःस पापाला मेलेले खरे पण देवा प्रित्यर्थ जिवंत झालेले असे माना. श्रोत्यांनो, ह्या अर्थाने मानणे हा शब्द वापरतात, तसा अर्थ इथे अभिप्रेत नाही. उलट आपण पापाला मेलो आणि ख्रिस्ताच्याद्वारे देवाच्या ठाई जिवंत आहोत, ह्या सत्यावर आपण अवलंबून राहायला पाहिजे. म्हणजेच मानायला पाहिजे की 1900 वर्षांपूर्वी योसेफाच्या कबरेत आपल्यातला जुना मनुष्य मरून पडला आणि ज्यावेळी ख्रिस्त मृतातून जिवंत झाला त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये आपणही जिवंत झालो. हे सत्य आम्ही मानायला हवे. 12वं वचन, म्हणून तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये. म्हणजेच तुमच्या शरीरात पापाला राज्य करू देऊ नका. तुम्ही तुमच्या शरीराच्या आज्ञा पाळू लागाल इतके राज्य पापाला करू देऊ नका. श्रोत्यांनो, आपण पाहिले की पवित्रीकरण हा एक दर्जा आहे. ह्याचाच अर्थ आपल्याला काही गोष्टी माहीत असायला हव्यात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला देव जसे बनवू पाहतो तसे बनविण्याच्या देवाच्या योजना आपल्याला माहीत असायला हव्यात. दोषमुक्ततेने त्या व्यक्तीला फक्त नीतिमान जाहीर केले, पापाचा दोष त्याच्या माथ्यावरून काढला, परंतु त्याच्या ह्या जीवनात त्याला बदलल्या गेले नाही. दोषमुक्ततेने त्याला नवीन स्वभाव दिला. आता त्या व्यक्तीला माहीत असायला हवे की तो ख्रिस्ताबरोबर पुरल्या गेला आणि त्याच्याबरोबर उठविण्यात आला. देवाची इच्छा आहे की त्या व्यक्तीने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात जगावे. विश्वासणारा जिवंत ख्रिस्ताबरोबर जोडला गेला. दुसरी गोष्ट, त्याने हे सत्य मानले पाहिजे, त्यावर अवलंबून राहिले पाहिजे. ते सत्य आहे असे त्याने समजले पाहिजे.
आता पहा श्रोत्यानो, देवाने विश्वासाने आपल्याला तारले आणि आपण सुद्धा विश्वासाने जगले पाहिजे. आपल्यातील अनेकांनी आणि मी सुद्धा तारण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आपल्या दैनंदिन जीवनात आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो काय? आम्ही विश्वासाने जगायला पाहिजे. आता आपण अगदी व्यावहारिक दैनंदिन वागणुकीच्या विषयाला येऊन भिडलो आहोत. आम्ही स्वतःला देवाला देव केले पाहिजे. देवाला स्वतःला सादर केले पाहिजे. 13वे वचन पहा. आणि तुम्ही आपले अवयव अनितीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करीत राहू नका, तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा. श्रोत्यानो, इथे वापरलेला समर्पण हा शब्द स्वतःला देणे ह्या अर्थाने आहे. रोमकरासपत्र 12वा अध्याय आणि 1ल्या वचनात सुद्धा पॉल वापरतो. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. हे सेवेसाठी केलेले समर्पण आहे. समर्पण हा शब्द ह्याच अर्थाने वापरण्यात आला आहे आणि त्याचा अर्थ स्वतःला सादर करणे किंवा देव करणे असा होतो. समर्पित जीवनाची कल्पनाच अनेक लोकांना खूप भकास आणि निरर्थक वाटते. आपण समर्पणाविषयी आणि विजयी जीवनाविषयी एकाच वेळी बोलत असतो आणि दोहोत विरोधाभास आपल्याला जाणवू लागतो. श्रोत्यानो, मला समर्पण हा शब्द फार आवडतो. तो म्हणतो, तुम्ही आपले अवयव अनितीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करीत राहू नका. आपल्यापैकी अनेक जण अडचणीत पडतात, समस्येत सापडतात. ह्याचे कारण असे की आम्ही स्वतःला जुन्या स्वभावाला समर्पित ठेवतो. आम्ही स्वतःला त्या जुन्या स्वभावाच्या ताब्यात दिलेले आहे. आपण जुन्या स्वभावाने दिलेले आदेश पाळतो, म्हणूनच अडचणीत पडतो. त्या जुन्या स्वभावापासून ह्या जीवनामध्ये आपली सुटका होणार नाही. तरीही आपण स्वतःला देवाच्या हातात समर्पित करावे असे आपल्याला सांगण्यात आले आहे. जसे श्रोत्यानो, पाप करण्यासाठी स्वतःला आपण पापाच्या ताब्यात देतो, तसेच आपण स्वतःला देवाच्या ताब्यात समर्पित करायला पाहिजे. तो म्हणतो, मेलेल्यातून जिवंत झालेले असे. तुम्ही आता ख्रिस्तामध्ये जिवंत आहात. तुम्हाला आता नवीन स्वभाव मिळालेला आहे. तुमचा पुनर्जन्म झालेला आहे. नंतर तो म्हणतो, आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा. हे वाक्य अगदी नेमके आणि स्पष्ट करून सांगते. तुमची नेमकी समस्या काय आहे हे ते सांगते. माझी समस्या काय आहे ते मला माहीत आहे, परंतु आपणाविषयी काय? आपल्या जीवनात ती नेमकी गोष्ट कुठलीही असो, देवाला समर्पित करा. जर राग आहे तर हा राग देवाकडे घेऊन जा, त्याविषयी त्याच्याशी बोला. जर आपली निंदा करण्याची सवय आहे, खोटे बोलण्याची सवय आहे किंवा चोरी करण्याची सवय आहे, जे काही आहे ते सर्व परमेश्वराकडे घेऊन या. श्रोत्यानो, आज आपण ज्या जगात राहतो त्यामधल्या अनैतिकतेविषयी काय? शरीर संबंध हा ह्या युगात मोठा प्रश्न आहे. अनेक लोक हे अनैतिक कार्य करू लागले आहेत. हे तुमचे पाप होऊन बसले आहे काय? तुम्ही स्वतःला देवासाठी समर्पित करायला हवे. आपली अवयवे नीतीची साधने होण्यासाठी देवाला समर्पित करा. हे श्रोत्यानो, आम्ही पवित्र आत्म्याच्या साह्याने सामर्थ्याने करू शकतो. 14वे वचन, तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालविणार नाही. नियमशास्त्र जुन्या स्वभावावर ताबा ठेवण्यासाठी देण्यात आले होते. विश्वासणारे ह्या नात्याने जुन्या स्वभावाप्रमाणे तुम्ही जगू नये. तुम्हाला नवीन स्वभाव मिळालेला आहे आणि तुम्ही स्वतःला देवासाठी समर्पण करायला हवे. देवासाठी स्वतःला समर्पित करण्याची ही संधी फार अद्भुत आहे, गौरवी आहे. आता आपण 15वे वचन वाचूया. तर मग काय, आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहो म्हणून पाप करावे काय? कधीच नाही. श्रोत्यानो, तो म्हणतो पाप करावे काय? पहिल्या वचनामधल्या वाक्यरचनेपेक्षा ह्या प्रश्नाची रचना वेगळी आहे. पूर्वी आलेल्या 14 वचनांमध्ये देव ज्या तत्वांच्या आधारे दोषमुक्तता देतो, त्याच तत्वांच्या आधारे पवित्रीकरणही देतो. हे तत्व म्हणजे विश्वास. परमेश्वर हे करू शकतो हा विश्वास. तुम्ही आणि मी हे करू शकणार नाही. जेव्हा श्रोत्यानो, आपल्या स्वतःच्या बलावर, बुद्धिमत्तेवर
आम्ही ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही हे आपल्याला कळते, तेव्हा आपण एक फार मोठा धडा शिकलो आहोत. मग मात्र त्याने आपल्यामध्ये येऊन हे जीवन जगावे ह्यासाठी आपण तयार होतो. पौलाचा प्रश्न ह्या ठिकाणी असा आहे की कृपेला आपले महान आणि अंतिम पवित्र कार्य करता यावे म्हणून मदतीची गरज आहे काय? दुसऱ्या शब्दात, दैहिक स्वाभाविक मनुष्याला वाटते की काही नियम, काही विधी व नियमशास्त्र असायला हवे. ख्रिस्ती जीवन कसे जगावे ह्याविषयी निरनिराळे नियम सांगणारे अनेक गट मंडळांच्या इतिहासात आम्हाला आढळतात. काही तर 10 ऐवजी 20 आज्ञा पाळतात. जर एखादा विश्वासणारा अमुक गोष्टी करतो आणि अमुक गोष्टींपासून दूर राहतो तरच तो ख्रिस्ती जीवन जगत आहे असे ते समजतात. पुढचं वचन पहा काय सांगतं. 16वं वचन, आज्ञा पालनाकरिता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करिता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात, ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम, किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञा पालनाचे तुम्ही गुलाम आहात, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? श्रोतांनो, ह्या ठिकाणी तो पुन्हा प्रश्न विचारत आहे. ख्रिस्ती जीवन जगणे म्हणजे काही नियम पाळणे नव्हे. श्रोतांनो, 17, 18 आणि 19 वचनांमध्ये तो म्हणतो की तुम्ही पापाचे गुलाम होता, परंतु आता पवित्रीकरणाकरिता नीतिमत्वाला गुलाम असे समर्पण करा. श्रोतांनो, हे फार आवश्यक आहे. बरेचदा आम्ही ह्या गोष्टी विसरून जातो, देवापासून दूर राहतो, स्वतःला पापाच्या स्वाधीन ठेवतो. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आम्हा प्रत्येकासाठी उपयुक्त झाले असेल. मनातील अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण आपणास मिळाले असेल. होय प्रियांनो, पापासाठी मरणे म्हणजे पापाची गुलामी न स्वीकारणे. आपण यापुढे पापाचे दास्य करू नये. वास्तविक पाहता आम्ही ख्रिस्ताच्या मृत्यूत आणि पुनरुत्थानात त्याच्याशी एकरूप झाले पाहिजे. शरीर वासनांपासून दूर गेले पाहिजे. माझी खात्री आहे की योग्य गोष्टी करण्यासाठी आपला पुढाकार नेहमी असेल. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देवबापा, पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत या हेतूनं की प्रभूजी, तुझ्याद्वारे आम्हाला शिकवण आहे, तुझ्याद्वारे आम्हाला मार्गदर्शन आहे. होय प्रभू परमेश्वरा, आमचं जीवन हे तू घडविलेलं आहेस आणि परमेश्वरा, आमच्या जीवनासाठी तुझ्याकडं उत्तम अशा योजना आहेत. फक्त बापा आम्ही तुझ्यामध्ये राहावं, योग्य ते करावं ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणून प्रभूजी, आमचं सर्व अशक्तपण आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. प्रभूजी, तुझ्या मार्गांमध्ये चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. होय परमेश्वर देवबापा, आमच्यामधील उणीवा तू दूर करत असताना प्रभूजी, आम्ही देखील तुला योग्य सहकार्य करावं म्हणून आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो. प्रभूजी, तू आमची प्रार्थना ऐकतोस, आम्ही तुझ्या आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपली पापे पदरी घ्या आणि पापापासून दूर राहा. प्रभू आपणास मार्गदर्शन करो.